श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी, श्रीमद भगवद्गीता चिंतनमाला या उपक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। या उपक्रमामध्ये आपण भगवद्गीतेच्या श्लोकांचं क्रमवार अर्थचिंतन मांडत असतो आणि आत्तापर्यंत आपल्या 3 अध्यायांचं चिंतन मांडून पूर्ण झाले। आज आपण आता 4था अध्याय सुरू करणार, पण 3रा अध्याय संपल्यापासून आजचा 4था अध्याय सुरू करेपर्यंत काही अपरिहार्य कारणांमुळे बराच विलंब झाला, खूप गॅप पडला आहे 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायामध्ये। त्यामुळे एकदा थोडीशी थोडक्यात रिव्हिजन करूयात आपण पहिल्या 3 अध्यायांमध्ये काय झालं याची, आणि मग 4थ्या अध्यायाकडे वळूयात। तर पहिल्यांदा आपण काय बघितलं, पहिल्या अध्यायामध्ये आपण असं बघितलं की अर्जुन पूर्ण तयारीनिशी उतरलेला आहे रणांगणामध्ये, आणि अर्जुन म्हणतोय की अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवः। आणि हातामध्ये शस्त्र घेऊन सुसज्ज झालेला अर्जुन काय म्हणाला, ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते। अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत। तयारीनिशी आलेला अर्जुन दोन्ही सैन्यांच्या मध्ये येतो आणि सांगतो की मला हे दोन्हीकडचे सैन्य बघायचेत। आणि का बघायचेत तर यावदेतान निरीक्षेहि योद्धुकामानवस्थितान कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे। मला कोणाबरोबर इथे युद्ध करायला लागणार आहे किंवा कोणाशी मी युद्ध करायचं आहे, कोणाला टाळायचं आहे, कोणाशी युद्ध करायचं आहे हे मला बघू दे, माझ्या तोडीचे कोण आहेत मला बघू दे, असा तो एका आवेशाने रणांगणामध्ये उतरलेला आपण पाहिला। योत्स्यमानान वेक्षे हय्य एतेत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः। ह्या दुष्टबुद्धी धार्तराष्ट्रांच्या बाजूनी लढायला कोण आले ते मला बघू दे, कोण ह्यांचे हितचिंतक आहेत, ह्याचं हित व्हावं असं कोणाला वाटतंय, अधर्माचं हित व्हावं, अधर्माला सपोर्ट करण्यासाठी कोण कोण आले मला एकदा बघून तर घेऊ दे, आणि मग मी यांचा समाचार चांगलाच घेईन। अशा पद्धतीने अर्जुन रणांगणामध्ये अगदी आवेशात उतरलेला आपण पाहिलं पहिल्या अध्यायामध्ये। आणि मग भगवंतांनी दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ आणला आणि त्यानंतर मात्र चित्र पालटलं। त्यानंतर त्याने दोन्ही सैन्यामध्ये आपले सुहृद बघितले आणि आता त्या आवेशाची जागा भयानी, मोहानी आणि शोकाने घेतली। भय हे की काय परिस्थिती आली आहे, आपल्याच लोकांची आपण युद्ध करायला उभे ठाकलेलो आहोत। मोह हा की माझ्याच माणसांवर मी शस्त्र कसा चालवू, आणि शोक हा की आता हे निर्णायक युद्ध आहे, मी तरी किंवा हे तरी मरणार आहेत, आमचंच कुटुंब एकमेकाला मारण्यात संपणार आहे। आणि ह्या मोहामुळे, शोकामुळे आणि भयामुळे त्याचे हातपाय लटलटायला लागले आणि आवेशात आलेला अर्जुन आता विषादग्रस्त झाला। आणि विषादग्रस्त अर्जुन आता डिक्लेअर करतो की मला युद्ध करायचं नाही, आणि त्याच्यासाठी तो अनेक तर्क देतो। ते सगळे डिटेल आपण बघितलेत, अनेक तर्क देतो। आणि मग त्याचं हे सगळं वाहवत जाणं बघून भगवंत त्याला कठोर शब्दात सुनावतात, कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरम अर्जुन क्लैब्यं मास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप। कठोर शब्दामध्ये भगवंत सुनावतात की हा दुबळेपणा सोड आणि युद्ध करायला उभा राहा। पण तरी त्याचं सुरूच आहे आणि तो आता सांगतोय की मी भीष्मांशी आणि द्रोणांशी युद्ध कसं करू। आणि हतबल झालेला अर्जुन शस्त्र ठेवून रथामध्ये
अश्रुपूर्ण डोळ्यांनी बसला आहे आणि तिथे त्यांनी निर्णय घेतला की आता मी युद्ध करणार नाही. पण हे सगळं युद्ध करणार नाही हे डिक्लेअर करायच्या आधी एक उत्तम गोष्ट अर्जुनाने केली ती आपण बघितलं, ते शिष्यत्व स्वीकारलं कृष्णाचं. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमान् त्वां प्रपन्नम. मी तुझा शिष्य आहे आणि तू मला आता गाईड कर, मला उपदेश कर. हे एक चांगलं काम केलं अर्जुनाने. संपूर्ण हातपाय गाळून सगळं डिक्लेअर करायच्या आधी एक एवढं चांगलं काम केलं की शिष्यत्व स्वीकारलं. आता शिष्य ह्या शब्दाचा अर्थ जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा यामध्ये शास हा धातू आहे. शास म्हणजे शासन करणे. मग शिष्य कोणाला म्हणावं की ज्याच्यावर गुरुनी शासन करावं, जो अवेलेबल आहे गुरुसमोर, गुरु म्हणेल तसं जो वागतो आहे त्याला शिष्य म्हणायचं. गुरु आज्ञा जो प्रमाण मानतो आहे त्याला शिष्य म्हणायचं. गुरु उठ म्हणला उठायचं, बस म्हणला बसायचं, क्वेश्चन करायचे नाहीत, प्रतिप्रश्न करायचे नाहीत. असा जो असतो ज्याच्यावर गुरुनी शासन करावं त्याला शिष्य म्हणतात. आणि असं शिष्यत्व अर्जुनाने इथे स्वीकारलेलं आपण पाहिलं. आणि मग त्यांनी जे शिष्यत्व स्वीकारलं त्याच्यानंतर मग उपदेशाला प्रारंभ झाला. कारण शिष्यत्व स्वीकारल्याशिवाय उपदेश देणार कसा? आणि म्हणून जेव्हा शिष्यत्व स्वीकारलं, हे सगळ्या बडबडीकडे, आधीच्या बडबडीकडे कृष्णाने दुर्लक्ष केलं होतं. पण शिष्यस्तेहं शाधिमान् त्वां प्रपन्न एवढं मात्र कृष्णाने ऐकलं आणि त्याचा अंगीकार केला शिष्य म्हणून आणि त्याला उपदेशाला प्रारंभ केला. आता प्रश्न काय होता अर्जुनाचा की मी धर्मसम्मूढ झालेलो आहे, तर मी आता कुठला धर्म पालन करू हे तू मला सांग. कुठला धर्म म्हणजे क्षत्रिय धर्माचं पालन करू, पती धर्माचं पालन करू, की पुत्रधर्माचं पालन करू, की राजधर्माचं पालन करू, असे सगळे अनेक प्रश्न त्याच्यासमोर होते. आणि ह्या सगळ्यामध्ये आत्ता कुठल्या धर्माचं पालन केलं पाहिजे हे तुम्हाला सांग असा प्रश्न विचारला. पण कुठल्या धर्माचं पालन करू ह्याचं उत्तर न देता भगवंतांनी आत्मज्ञानाला सुरुवात केली, आत्मज्ञानाच्या उपदेशाला सुरुवात केली. का? कारण धर्म कर्म हे अगदी सुपरफिशियल लेवलला येतात, अगदी सगळ्यात वरची पायरी आहे. वरची म्हणजे आपण म्हणूयात आउटर लेअर आहे, अगदी बाह्य पायरी आहे ती. त्याच्या आत अजून कंगोरे आहेत. कर्म नीट व्हायला हवा असेल तर विचार नीट असायला हवेत, विचार नीट असायला हवेत तर वृत्ती नीट असायला हवी. आणि वृत्ती तेव्हाच होते, नीट असते किंवा स्थिर असते किंवा योग्य दिशेने काम करते जेव्हा आत्मज्ञान मनुष्याला झालेलं असतं. म्हणून आत्मज्ञान ही अगदी इनर लेवल आहे आणि कर्म ही अगदीच आउटर लेअर आहे. त्याच्यामुळे जरी कर्माबद्दल प्रश्न विचारला असला अर्जुनाने, धर्माबद्दल प्रश्न विचारला असला, तरी भगवंतांनी कर्माबद्दल न सांगता आत्मज्ञानाबद्दल सांगायला सुरुवात केली. कारण माऊलींची ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये, ती वेगळ्या अर्थाने गुरु महिमा सांगताना आहे, पण त्याच्यातली शेवटची 2 चरणं अशी आहेत की मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. एखादं झाड जेव्हा सुकत चाललं आहे असं आपण बघतो, त्याची पानं जेव्हा वाळायला लागली आहेत असं आपण बघतो, तेव्हा पानांवर पाणी मारून उपयोग होत नाही, त्याच्या मुळाशी पाणी घालायला लागतं म्हणजे झाड पुन्हा बहरतं. त्या न्यायाने जर कर्म धर्म ह्याबद्दल संशय झाला असेल तर आत्मज्ञानाला पर्याय नाही. कारण मुळावर काम करायचं. जसं झाडाला पाणी आपण मुळाला देतो, खत मुळाला देतो आणि मग ते सगळ्या झाडापर्यंत पोचतं, तसं एकदा तुमची वृत्ती किंवा तुमचा विचार क्लिअर झालेले असले, मी कोण आहे माझी ओळख, मुळात आपण कोण आहोत ही खरी ओळख आपल्याला नाही, ह्या जगाचं स्वरूप काय आहे ह्याची ओळख आपल्याला नाही, आणि त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. म्हणून धर्म कर्म कोणाचा, तू कोण आहेस हे आधी समजून घे, मग तुझा धर्म काय आहे हे तुला समजेल. माझंच मला पत्ता नाही, मी कोण आहे हे मला माहीत नाही, तर माझा धर्म काय किंवा मी कुठलं कर्म करायला पाहिजे हे मला कळणार नाही. म्हणून हे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट कुठे होतात
तर स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान नसणे आणि जगाच्या स्वरूपाचं किंवा जगाची जी काही सिच्युएशन आहे किंवा जगाचं काय म्हणूयात आपण त्याला, की जगाची उत्पत्ती, जग म्हणजे काय किंवा ह्या मायेबद्दल जर आपल्याला काही माहीत नसेल तर आपल्याला निर्णय घेणं कठीण जाणार आहे. म्हणून स्वतःची ओळख करून घेणं, जगाची ओळख करून घेणं हे आधी महत्त्वाचं आणि मग धर्मकर्म त्याच्या मागाहून येतात. आणि म्हणून धर्मकर्माबद्दल काहीही डायरेक्ट उपदेश न देता भगवंत आत्मज्ञानाला सुरुवात करतात. आणि मग 11 ते साधारण 25 खरं तर, पण 30 म्हणूयात आपण, 30पर्यंतसुद्धा आत्म्याच्या लक्षणाबद्दलच बोललेले आहेत भगवंत. त्या श्लोकांमध्ये आत्म्याची लक्षणं काय आहेत, पर्यायाने तू आत्मा आहेस, तू देह नाहीस, तू देही आहेस आणि तुझी लक्षणं काय आहेत हे समजून घे असं सांगितलं भगवंतांनी. त्यानंतर स्वधर्माबद्दल काही चिंतन इथे आपण बघितलं, आत्म्याची लक्षणं सांगितली, पण ते इतकं प्युअर नॉलेज त्याला लवकर लक्षात आलं नाही, म्हणून मग स्वधर्माच्या अंगाने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. तेही थोडंसं फोल जातं आहे असं वाटल्यानंतर कर्मयोगाची काही महत्त्वाची सूत्र दुसऱ्या अध्यायामध्ये आलेली आपण पाहिली. कर्मण्येवाधिकार असते दुसऱ्या अध्यायात आधी आलं आणि नंतर मग त्याचा विस्तार भगवंतांनी केला. आणि त्याच्यानंतर स्थितप्रज्ञाची लक्षणं, असा एकंदरीत सगळा दुसऱ्या अध्यायाचा गोषवारा आपण बघितला. आणि मग जेव्हा हा सांख्ययोग दुसऱ्या अध्यायातला सगळा ऐकला आणि मग थोडंसं कन्फ्युजन अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालं की कधी तू कृष्णा कर्माची प्रशंसा करतोयस आणि कधी ज्ञानाची प्रशंसा करतोयस, तर नेमकं मी काय करायला पाहिजे, तू मला गोंधळात टाकू नकोस. आता वास्तविक कुठल्याही श्लोकांमध्ये गोंधळात टाकलेलं नाही आहे परमेश्वराने. प्रत्येक वेळेला खूप क्लिअरली सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत. पण अर्जुनाची स्थिती गोंधळलेली असल्यामुळे त्याला ते ग्रास्पिंग पटकन होत नाही आहे. कुठेही गोंधळ होण्यासारखे श्लोक नाही आहेत. सगळीकडे अगदी फायनल खूप सुंदर पद्धतीने भगवंतांनी कुठेही कन्फ्युजन न निर्माण करता सगळं सांगितले. पण ते ग्रहण करण्याची त्याची मानसिक शक्ती तेव्हा नव्हती आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तू मला दोन्ही पद्धतीने का सांगतोयस, कधी कर्मयोग चांगला सांगतोयस आणि कधी ज्ञानयोग चांगला सांगतोयस, तर मी नेमकं कुठल्या मार्गाचं अनुसरण करायचं हे मला सांग. आता अर्जुनाचं कन्फ्युजन हे झालं की कर्ममार्ग हा पूर्ण वेगळा आहे, ज्ञानमार्ग हा पूर्ण वेगळा आहे. हे दोन स्वतंत्र मार्ग आहेत ज्यांनी आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. पण हे कन्फ्युजन झाले. मुळात असं नाही आहे. ज्ञान असल्याशिवाय कर्ममार्गाचं अनुसरण व्यवस्थित होणार नाही आहे. आणि ज्ञानमार्गाने जरी जायचं म्हटलं ना तरी तिथेसुद्धा कर्म पूर्ण कधी संपतच नसतात. त्याच्यामुळं ज्ञानमार्गामध्ये सुद्धा कर्म करणं आहेच आहे आणि कर्म करण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहेच आहे. हे एकमेकाच्या हातात हात घालून चालणारे मार्ग आहेत, हे स्वतंत्र मार्ग नाही आहेत. त्याचा असा समज झाला की हे दोन स्वतंत्र मार्ग आहेत, तर मग मी काय करू. थोडक्यात मी कर्म करत नाही असं त्याला सांगायचं होतं, कारण त्याला हे समोरची परिस्थिती भयावह वाटत होती. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मला काय करू हे तू सांग. आणि मग कर्मयोगाची जी सूत्र दुसऱ्या अध्यायामध्ये आली त्याचा पूर्ण विस्तार तिसऱ्या अध्यायामध्ये आपण कर्मयोगाच्या अध्यायामध्ये बघतो. तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीच्या श्लोकांमध्ये भगवंतांनी केवळ कर्मसन्यास याची निंदा केली आहे. आता केवळ कर्मसन्यास म्हणजे काय, की कर्मसन्यास किंवा संन्यास कशाला म्हणतात, की किंवा संन्यासासाठी आवश्यक सगळ्यात काय आहे, तर वैराग्य, जिज्ञासा, स्वतःला जाणून घेण्याची जिज्ञासा, परमेश्वराला जाणून घेण्याची जिज्ञासा आणि ह्या संपूर्ण भौतिक विश्वाबद्दल असलेलं वैराग्य, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे असल्याशिवाय संन्यास घेता येत नाही. आणि अर्जुनाचं चाललं आहे की मी संन्यास घेतो, मी हे सगळं सोडतो आणि मी वनामध्ये निघून जातो. पण हे त्याला जे वैराग्य आल्यासारखं वाटते ते तात्पुरतं आहे. कारण पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीला आपण बघितलं की तो आवेशाने आलेला आहे, तेव्हा त्याला संन्यास घ्यायची अजिबात इच्छा नव्हती.
तो युद्ध करण्याच्या आवेशात आलेला होता, त्याच्यामुळे संन्यासाची त्याची वृत्ती तेव्हा झुकलेली नव्हती. आत्ता जे संन्यासाची ओढ वाटते त्याला किंवा वैराग्य प्राप्त झालं आहे त्याला, आत्ता ते तात्पुरतं आहे. आणि म्हणून तात्पुरत्या वैराग्याने कर्मसन्यास घेऊ नये हे सांगण्यासाठी भगवंतांनी 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला केवळ कर्मसन्यासाची निंदा केलेली आपण बघितलं. काय निंदा केली की तुमच्याकडे अजून विषयाची आसक्ती तुमची कमी झालेली नाही आहे, बुद्धीमध्ये समता आलेली नाही आहे, वासना अजून क्षीण झालेल्या नाही आहेत. अशा अवस्थेमध्ये संन्यास जर घेतला तर तो योग्य नाही, तो शास्त्रसंमत नाही, कारण तो टिकणार नाही. शास्त्रसंमत का नाही? कारण तो टिकणार नाही. थोड्या वेळाने ते वैराग्य जाईल आणि तुम्हाला पुन्हा संसाराकडे येण्याची इच्छा होईल. आणि संन्यास कसा आहे की वन वे रूट आहे. एकदा गृहस्थानी संन्यास घेतला की माघारी फिरून तो संन्यासाचा गृहस्थ होऊ शकत नाही. शास्त्रामध्ये हे अलाउड नाही आहे. मग तुमच्या तात्पुरत्या वैराग्यामुळे जर तुम्ही संन्यास घेतला आणि नंतर पुन्हा तुम्हाला संसाराची ओढ वाटायला लागली तर मग संन्यास कंटिन्यू करणंही शक्य होत नाही आणि गृहस्थामध्ये येणंही शक्य होत नाही. आणि मग तुमची ससे होलपट होते आणि मग पतन होतं तुमचं, कारण तुम्ही कुठलाच मार्ग नीट करू शकत नाही आणि तुमचं पतन होतं. संन्यासामधून पुन्हा गृहस्थाकडे येऊ शकत नाही. त्याचा शास्त्रामध्ये देहदंड सांगितला आहे. आपल्याला अगदी प्रसिद्ध उदाहरण आपल्याला माहिती आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांचं उदाहरण. त्यांनी आधी संन्यास घेतला होता, पण गुरु आज्ञेमुळे त्यांनी पुन्हा गृहस्थ धर्म स्वीकारला. ते पूर्ण वैराग्यशालीच होते. त्यांना गृहस्थाश्रमामध्ये परत येण्याची अजिबात इच्छा नव्हती. त्यांनी पूर्ण विचारांती संन्यासाश्रम स्वीकारलेला होता, पण फक्त गुरुच्या आज्ञेमुळे ते पुन्हा गृहस्थाश्रमाकडे वळाले. पण स्वतःच्या मनाने न वळता गुरु आज्ञा पालन करून जरी गृहस्थाश्रमाकडे वळाले तरी शेवटी त्यांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं होतं. म्हणजे हे वन वे रूट आहे. गृहस्थापासून संन्यासाकडे जाणं हा वन वे रूट आहे. आणि त्याच्यासाठी पूर्ण वैराग्य आल्याशिवाय संन्यास आश्रमाकडे जाऊ नये. आत्ता जे वैराग्य आल्यासारखं वाटते ते सुद्धा आलेलं नाही आहे. आत्ता जे आल्यासारखं वाटतं आहे अर्जुनाला ते अत्यंत तात्पुरतं आहे. त्याच्यामुळे अशा तात्पुरत्या एखाद्या प्रासंगिक गोष्टीमुळे तुम्ही संन्यासाश्रमाकडे वळणं हे अत्यंत चूक आहे. तुमच्या वासना क्षीण व्हायला पाहिजेत, तुमचं वैराग्य वाढीस लागलं पाहिजे, तुमची आसक्ती कमी झाली पाहिजे, ह्याच्याशिवाय तुम्ही संन्यासाकडे वळू नये हे स्पष्टपणे 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आपण बघितलं. आणि मग तुम्ही मनाचा कर्मेंद्रिय आणि संयम्य या असते मनसा स्मरण, म्हणजे तुम्ही कर्मेंद्रियांचं एक थोडंसं कंट्रोल करून सुद्धा काही दिवस थांबू शकता, पण ते कंटिन्यू करणं अतिशय अवघड असतं जोपर्यंत मनामध्ये पूर्ण वैराग्य उत्पन्न झालेलं नसतं. आणि म्हणून केवळ कर्मसन्यासाची निंदा केलेली आहे. आणि नंतर अजून संन्यासाचे अजून 1-2 प्रकार आहेत ते आपण 4थ्या आणि 5व्या अध्यायाच्या अनुषंगाने बघणार आहोत. 3ऱ्या अध्यायामध्ये केवळ कर्मसन्यासाची निंदा केलेली आपण बघितलं. आणि मग तुझ्या मनामध्ये जर अजून वासना आहेत तर तू संन्यास घेऊ शकत नाही. मग तू काय करू शकतोस तर तू कर्मयोग कर. आणि मग ते कर्म कसं कर तर यज्ञार्थ कर्म कर, कर्तव्यबुद्धीने कर्म कर, अपेक्षारहित होऊन कर्म कर, असा सगळा उपदेश 3ऱ्या अध्यायाच्या अनुषंगाने आपण बघितला. यज्ञार्थ कर्म कर म्हणजे काय, आसक्तीरहित होऊन कर्म कर म्हणजे काय, हे सगळं आपण अगदी सविस्तर बोलून आलेलो आहोत. आणि मग तू जेव्हा असं कर्म करशील, कर्तव्यबुद्धीने कर्म करशील, अपेक्षारहित कर्म करशील तर त्यांनीच तुझी चित्तशुद्धी होईल आणि मग तिथून तुझ्या उद्धाराचा मार्ग खुलत जाईल असं सांगितलं. आणि मग याच्यावर अर्जुनाने प्रश्न असा विचारला की कर्तव्यबुद्धीने काम करणं हे जर इतकं गरजेचं आहे, अपेक्षारहित होऊन काम करणं इतकं गरजेचं आहे, मला काय मिळतंय काय मिळत नाही ह्याचा विचार न करता यज्ञार्थ कर्म करणं हे इतकं गरजेचं आहे, तर मग मनुष्य पापाचरण का करतो
अथ केन प्रयुक्तोऽयं पापै चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. कुठला असा फोर्स एक माणसाला धक्का देतो की माहिती आहे मला काय योग्य आहे काय अयोग्य आहे, तरी मी अयोग्याच्याच दिशेने जाते. मला माहिती असून मी चुकीचा रस्ता का स्वीकारते? कुठलं बल आहे जे मला आतून धक्का देतं, जे मला प्रवृत्त करतं चुकीच्या वाटेने जाण्यासाठी? आणि मग त्याच्या उत्तरादाखल भगवंतांनी 3ऱ्या अध्यायाच्या शेवटाकडे खूप सुंदर श्लोक आलेले आहेत हे, आणि ह्याचं चिंतन आपण सतत करणं गरजेचं आहे. फार सुंदर श्लोक आहेत. आणि मग भगवंतांनी ह्याचं उत्तर दिलं की कुठलं बल आहे तुम्हाला जे धक्का देतं अयोग्य गोष्टी करण्यासाठी? तर काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. हा रजोगुणामधून उत्पन्न झालेले काम, तो काम म्हणजे कामना, त्या कामना पूर्ण झाल्या तर लोभ, आणि पूर्ण नाही झाल्या तर क्रोध, आणि मग पुढचं सगळीच चक्र सुरू होतात षड्रिपूंची. आणि यामध्ये तुम्हाला कोण ढकलतं? तर रजोगुणामधून उत्पन्न झालेल्या कामना तुम्हाला अयोग्य कर्म करण्यासाठी प्रवृत्त करतात. मग त्या कामना कुठे राहतात? त्याचं अधिष्ठान काय आहे? ते दुष्पूरेणानलेनच, त्या कामना कधीही पूर्ण होत नाहीत, संपत नाहीत. असा सगळा भाग तो आपण 3ऱ्या अध्यायाच्या शेवटाकडे बघितला. आणि आता 4था अध्याय आपण आज सुरू करतोय. तर आज 4था अध्याय सुरू करायच्या आधी आपण नेहमीप्रमाणे आज जे श्लोक बघणार आहोत ते आधी म्हणूयात, आणि मग त्याच्यानंतर चिंतनाला सुरुवात करूयात. आजचे श्लोक असे आहेत. ओम श्री परमात्मने नमः. अथ 4थोऽध्यायः. श्रीभगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत्. एवं परम्परा प्राप्तमिमं राजर्षयो विदुः. सकाले नेह महता योगो नष्टः परन्तप. स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः. भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं एतदुत्तमम्. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परैजन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयान् त्वमादौ प्रोक्तवानिति. अथ 4थोऽध्यायः. आता 4था अध्याय बघूयात. श्री भगवान उवाच. 4थ्या अध्यायाची सुरुवातच श्री भगवान उवाचनी होते. आत्तापर्यंत आपण बघितलं की 2ऱ्या अध्यायामध्ये भगवंत कधी बोललेत? जेव्हा अर्जुनाने बोलायला सांगितलं आहे, जेव्हा शिष्यत्व स्वीकारले त्यानंतर बोलायला सुरुवात केली. 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला आपण बघतो की अर्जुनाचा प्रश्न आहे, ज्यायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मा नियोजयसी केशव. तर हा प्रश्न त्यांनी विचारला आहे आणि मग उत्तर द्यायला सुरुवात केली आहे 3ऱ्या अध्यायात. पण 4था अध्याय असा आहे की भगवंताच्या बोलण्याने 4था अध्याय सुरू होतो. इथे अर्जुनाचा प्रश्न नाही आहे. आता खरं तर जो 3ऱ्या अध्यायाच्या शेवटाकडे विषय आलेला आहे तोच विषय 4थ्या अध्यायामध्ये थोडा अजून डीप लेवलला जातो आहे. विषय बदललेला नाही आहे, तोच थोडा डीप लेवलला जातो आहे. म्हणून इथे अध्यायाचं सॅग्रिगेशन व्यासांनी केलेलं असावं. कारण जेव्हा कृष्ण आणि अर्जुन जेव्हा संवाद साधत आहेत तेव्हा आता पहिला अध्याय झाला, आता 2रा करूयात, आता 2रा झाला, आता 3रा करूयात, असं केलेलं नाही आहे. ते एक सलग कंटिन्युएशनमध्ये झालेला संवाद येतो. आपल्याला अभ्यासाला सोपं जावं म्हणून त्याचं वर्गीकरण केलेलं आहे व्यासांनी अध्यायांमध्ये, जेणेकरून ह्या अध्यायात आपल्याला हा विषय अभ्यासता येईल, त्या अध्यायात तो विषय अभ्यासता येईल. हे आपल्या सोयीसाठी अध्याय केलेले आहेत. पण जेव्हा बोलणं झालं तेव्हा सलग झालेलं आहे. त्याच्यामुळे 3ऱ्या अध्यायाच्या शेवटाकडे जो विषय आहे तोच सलग संवादाच्या रूपाने पुढे चाललेला आहे. आणि म्हणून इथे अर्जुनाच्या प्रश्नाने सुरुवात न होता भगवान उवाच अशीच इथे सुरुवात झालेली बघतात.
आणि काय म्हणाले भगवंत, तर इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हमव्ययम. प्रोक्तवान मी सांगितला, प्रोक्तवान म्हणजे सांगितला, अहम मी सांगितला. काय सांगितला, तर योग सांगितला. कुठला, अव्यय असलेला हा योग, इमम हा योग मी सांगितला. कोणाला सांगितला, तर विवस्वानाला सांगितला. विवस्वान म्हणजे सूर्य. विव याचा अर्थ होतो अन्न आणि विवस्वान म्हणजे अन्नाचा दाता. मग मी हा योग जो तुला आत्ता मी जो योग सांगितला, निष्काम कर्मयोग, हा योग सगळ्यात आधी मी कोणाला सांगितला, तर सूर्याला सांगितला. शब्दार्थ बघूयात आधी आपण आणि मग थोडंसं डिटेलमध्ये जाऊयात. तर हा योग मी आधी सांगितला सूर्याला. विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत. मग विवस्वानाने काय केलं, तर मनवे प्राह सांगितला. कोणाला, तर मनूला सांगितला. मनू कोण आहे, विवस्वानाचा मुलगा आहे. आणि मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत. मग मनूने काय केलं, हा योग आपल्या मुलाला इक्ष्वाकूला सांगितला. म्हणजे भगवंतांनी हा योग निष्काम कर्मयोग आधी सूर्याला सांगितला, सूर्याने त्याचं पालन केलं आणि त्या योगाची दीक्षा आपल्या मुलाला मनूला दिली. मनूने त्याचं पालन केलं आणि त्याची दीक्षा आपल्या मुलाला दिली इक्ष्वाकूला. आणि तिथून पुढे ही पितापुत्रांची परंपरा चालू राहिली आणि त्या परंपरेप्रमाणे हे कर्मयोग पुढे पुढे दीक्षित होत गेले लोक ह्याच्यामध्ये, असा याचा शब्दार्थ आहे. भगवंतांनी काय केलं, ह्या निष्काम कर्मयोगाचं ज्ञान सर्वप्रथम सूर्याला दिलं. कारण सूर्य हा सृष्टीचा पालनकर्ता आहे किंवा ह्या सृष्टीला ऊर्जा कुठून मिळते, तर सूर्याकडून मिळते. म्हणून सृष्टीच्या आधी काय निर्माण झालं आहे, तर सूर्य निर्माण झाला आहे आणि सूर्याच्या ऊर्जेच्या बळावर मग ही सृष्टी निर्माण झाली आहे. म्हणून पहिला कर्मयोग शिकवला गेला तो सूर्याला शिकवला गेला. आपण बघतो सूर्य किती निष्कामतेने त्याचं रेग्युलर रुटीन आपण सूर्याचं बघतो. डिसिप्लिन्ड, कधीही दांडीबुट्टी नाही. येणार ठराविक वेळेला येणार, ठराविक वेळेला मावळणार, असेपर्यंत प्रत्येकाला भेदरहित बुद्धीने आपल्या प्रकाशाचं ऊर्जेचं दान देणार. साधू संन्यासाला जास्त, चोराला कमी असं करणार नाही. किंवा तुम्ही पीक पेरलेलं आहे, तुम्ही आंब्याचं पीक घेत असाल किंवा आंब्याचं झाड असेल तर त्याला जास्त छान पोषण देणार आणि एखादी विषवल्ली असेल तर त्याला पोषण देणार नाही, असं करणार नाही. काय पेरले हे तुमच्या हातात आहे. माझं काम काय आहे, जे माझ्या संपर्कात येतील त्याला ऊर्जा स्रोत म्हणून त्याच्यासाठी मी काम करणार, त्याला ऊर्जेचं दान देणार, त्याला पोषण देणार. आता ते कोणी कसं घ्यायचं आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण तो समबुद्धीने देतो आहे. विषवल्ली असू दे किंवा आम्रवृक्ष असू दे, चोर असू दे, संन्यासी असू दे, सगळ्याला समसमान भेदरहित बुद्धीने आपलं पोषण, आपली ऊर्जा देणं, कधीही आपल्या नित्य नियमित वेळेमध्ये न बदल करणं, कोणाकडूनही कसल्याही परतीची अपेक्षा न करणं, कोणी काहीही बोललं तरी आपण आपलं काम न सोडणं. आता उन्हाळा वाढतोय, कित्येक जण बाहेर उन्हात जाताना काय तापलाय बाबा, हा जरा कमी हो की असं वैतागून म्हणतात. त्याला फरक पडत नाही. त्याच्या ज्या सीझनमध्ये जे टेम्परेचर ठरलं आहे त्याप्रमाणे तो वागणार आहे. तुम्ही कोणी निंदा कोणी वंदा. किंवा हिवाळ्यात कोवळं ऊन आलं की छान वाटतं, वा उन्हात बसायला छान वाटतंय, स्तुती केली म्हणून त्याला काही फरक पडत नाही. हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये नावं ठेवली म्हणून त्याला फरक पडत नाही. ऋतूप्रमाणे त्याचं ठरलेलं रुटीन जे आहे ते तो करत राहणार आहे. म्हणून सगळ्यात सुंदर कर्म कोण करतं आहे, निष्काम कर्म, तर सूर्य करतो आहे. अत्यंत आदर्श कोण असेल निष्काम कर्माचा, तर सूर्य आहे.
आणि म्हणून ह्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की मी पहिला जे ज्ञान दिलं ना ते सूर्याला दिलं. मग सूर्याने काय केलं की ते जे ज्ञान आहे स्वतः तर पालन केलं निष्काम कर्माचं, आणि मग ते जे ज्ञान आहे ते आपल्या मुलाला म्हणजे मनूला दिलं. आता मनू म्हणजे पहिला मानव असं म्हटलं जातं. तर मनू म्हणजे जर पहिला मानव, तर त्याच्यापूर्वी कोणी मानव नव्हतेच का? तर तसं नाही आहे. मनू म्हणजे सुसंस्कारित पहिला मानव, ज्याने संस्काराची एक चौकट घालून दिली, ज्याने समाजव्यवस्था समाजरचना नीट चालावी म्हणून काही गोष्टी ठरवून दिल्या. मनुस्मृती आपल्याला माहिती आहे, त्यांनी समाजरचना ठरवून दिली. सुसंस्कारित मानव घडवला मनूने. पहिला सुसंस्कारित मानव मनू, आणि मग मनूची आपण मुलं म्हणून आपण मानव. मग मानवाने कसं वागावं? सौहार्दपूर्ण असावं, आपलं कर्तव्य करावं, दुसऱ्याच्या अधिकाराचं हनन करू नये, दुसऱ्याचा अधिकार लुबाडू नये किंवा हिंसा टाळावी. हे सगळं एक सुसंस्कारित पद्धतीने जो करेल त्याला मानव म्हणायचं. आणि जो अतिरेकी वागेल, जो हिंस्र पद्धतीने वागेल, त्याला आपण स्वाभाविकच म्हणतो ना, जो अमानुष वर्तन करतो त्याच्यासाठी आपण म्हणतोच ना, अरे काय माणसात जमाय का हा? किंवा 2 पायाचा पशु आहे हा माणूस नाहीच, हा 2 पायाचा पशु आहे असं म्हणतो की नाही आपण? मग मानव कोणाला म्हणायचं? जो निष्काम कर्म करतो, जो दुसऱ्याच्या अधिकाराचं हनन करत नाही, जो आशा अपेक्षा ह्याने सगळं कॉन्फ्लिक्ट निर्माण करत नाही, तो मानव. बाकी गोष्टींमध्ये गुरफटणारे 2 पायाचे पशु. मग सूर्याला हे ज्ञान पहिल्यांदा मिळालं. सूर्याने त्याचा मुलगा मनूला हे दिलं. मनूने त्याप्रमाणे एक संस्कारित पिढी तयार केली, संस्काराची एक चौकट आखून दिली, आणि स्वतः त्याचं पालन करून आपल्या पुढच्या पिढीला इक्ष्वाकूला हे ज्ञान दिलं. आणि इक्ष्वाकू आपल्याला माहिती आहे, इक्ष्वाकूचं कुळ जे आहे त्याच कुळामध्ये पुढे रामरायांचा जन्म झालेला आहे. आणि मग पित्यापासून पुत्राकडे ही धरोहर, ही परंपरा पुढे येत गेली, आणि सगळेजण निष्कामतेने काम करत गेले, कर्म आपली करत गेले, कर्तव्यबुद्धीने काम करत गेले, आणि हा योग असा पुढे 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 चालत राहिला. आता हा आपण शब्दार्थाच्या दृष्टीने बघितला. थोडंसं अजून एक वेगळा अँगल जर आपण ह्या श्लोकाला द्यायचा म्हटला, किंवा एक वेगळ्या पद्धतीने ह्या श्लोकाचा विचार करायचा जर म्हटला, तर आपल्याला असं बघता येईल की विवस्वान म्हणजे सूर्य. सूर्य म्हणजे काय? तर प्रकाश. तर सूर्य म्हणजे प्रकाश असं आपण म्हटलं तर प्रकाश ज्ञानाचा प्रकाश. आणि मग ज्ञानाचा प्रकाश म्हणूयात आपण, किंवा स्फुरण म्हणूयात. प्रकाशामुळे सगळ्या गोष्टी चालू होतात. प्रकाश ट्रिगर पॉईंट आहे प्रत्येक गोष्टीचा. तो इंद्रियांमध्ये सुद्धा प्रकाश असतो. तो इंद्रिय त्याच्या विषयाला प्रकाशित करतात. हा विषय आपण बघणार आहोत थोडं पुढे गेल्यानंतर. तर प्रकाश म्हणजे कळणे. प्रकाशामुळे कळतात गोष्टी आपल्याला. माझी जीभ त्या जिभेवर ठेवलेल्या पदार्थाच्या चवीला प्रकाशित करते, म्हणून मला त्याची चव कळते. म्हणजे प्रकाशाचा अर्थ कळणे असं आपण घेऊ शकतो. मग सूर्याला पहिल्यांदा भगवंतानी सूर्याला हे ज्ञान दिलं म्हणताना आपण असं बघू शकतो की जीव जो आहे, ह्या जीवाच्या बुद्धीमध्ये आधी परमात्म्याचं पहिलं स्फुरण तिथे होतं. आणि तिथे स्फुरण परमात्म्याचं, बुद्धी मुळात पंचभौतिक आहे, बुद्धी मुळात जड आहे, पण त्या जडबुद्धीमध्ये परमात्म्याचं प्रतिबिंब पडलं, परमात्म्याचं स्फुरण तिथे आलं, परमात्म्याचा प्रकाश तिथे प्रतिबिंबित झाला, आणि म्हणून ती बुद्धी चेतन असल्यासारखं काम करू लागली. म्हणजे आपण म्हणतो ना की कूटस्थ चैतन्य कुठे असतं?
तर बुद्धीच्या केंद्रस्थानी असतं. म्हणजे बुद्धीला पहिल्यांदा प्रकाशित कोण झाली तर बुद्धी झाली. म्हणून जेव्हा प्रकाश किंवा ज्ञान किंवा कळणे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा परमेश्वराचं प्रतिबिंब आधी बुद्धीमध्ये पडलं. मग विवस्वानाने कोणाला दिलं तर मनूला दिलं. मग त्या बुद्धीमुळे मनाचे व्यापार चालू झाले. बुद्धीमध्ये आलेल्या चैतन्याच्या प्रतिबिंबामुळे, चिदाभास म्हणतात त्याला, त्याच्यामुळे मनाचे व्यापार सुरू झाले. आणि मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत, आणि मग मनूकडून काय झालं तर इंद्रिय ॲक्टिव्ह झाली. म्हणजे बुद्धीमध्ये आलेला ज्ञानाचा स्रोत, त्याच्यामुळे सुरू झालेले मनाचे व्यापार आणि त्याच्यामुळे इंद्रियांद्वारे केली गेलेली कर्म, असा एक सिक्वेन्स आपल्याला ह्या श्लोकामध्ये बघता येतो. आणि आपण 3ऱ्या अध्यायाच्या शेवटाकडे जेव्हा बघितलं होतं तेव्हा कामनेची 3 ठिकाणं कुठली सांगितली होती तर इंद्रिय आणि मनोबुद्धी रस्याधिष्ठानम् उच्यते. इंद्रिय, मन आणि बुद्धी अस्य अधिष्ठानम् उच्यते. ह्या कामनेचं अधिष्ठान आहे सांगितलं होतं. मग मन, बुद्धी आणि इंद्रिय हा जो सिक्वेन्स आहे किंवा इंद्रिय, मन आणि बुद्धी हा जो 3ऱ्या अध्यायात आलेला सिक्वेन्स आहे, तो सिक्वेन्स आता आपण बुद्धी, मन आणि इंद्रिय ह्या पद्धतीने बघतोय. तर हे जे 3 स्टेप्स आहेत ना, ह्या 3 स्टेप्सवर किंवा ह्या 3 पायऱ्यांवर प्रगटीकरण होत असतं परमात्म्याचं. तिथेच वासना पण असतात आणि तिथेच परमात्म्याचं प्रगटीकरण पण होऊ शकतं. त्या वासना क्षीण कशा करायच्या आणि परमात्मा तिथं प्रकट रूपाने कसा बघायचा, हाच ह्या सगळ्या अभ्यासाचा आपला उद्देश आहे. तर जिथे जिथे वासना आहे ना तिथे तिथे परमात्मा प्रकट होऊ शकणार आहे. वासना क्षीण झाल्यानंतर परमात्मा तिथे आहेच आहे, फक्त वासनांचा जोर असल्यामुळे परमात्मा आपल्याला भेटत नाही आहे. तो वासनांचा जोर कमी केला की त्याच ठिकाणी आपल्याला परमात्मा भेटणार आहे. म्हणून भगवंताने हा योग, कर्मयोग सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला सांगितला, मनूने इक्ष्वाकुला सांगितला. अशी परंपरा आपण एके ठिकाणी बघतो. त्याच पद्धतीने परमात्म्याचं, परब्रह्माचं पहिलं स्फुरण बुद्धीमध्ये झालं. बुद्धीमुळे मनोव्यापार सुरू झाले आणि मनोव्यापारामुळे इंद्रियांची ॲक्टिव्हिटी सुरू झाली. अशा पद्धतीने ह्या श्लोकाचा अर्थ आपल्याला बघता येतो. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये असं सांगितलं आहे, एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. ही परंपरा चालत आली. कसली परंपरा चालत आली तर कर्मयोगाची दीक्षा पुढे 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 पित्याने पुत्राला देण्याची चालत आली. आणि ही परंपरा कोणामध्ये होती तर राजर्षींमध्ये होती. राजर्षी म्हणजे काय तर जे राजे आहेत, बाह्य स्वरूप त्यांचं राजाचं आहे पण अंतर्स्वरूप त्यांचं ऋषीचं आहे, त्यांना राजर्षी म्हणायचं. म्हणजे राजवैभवामध्ये आहेत, राज्यकारभार चालवत आहेत, राजाची सगळी कर्तव्य पार पाडत आहेत पण आतून ऋषितुल्य आहेत, त्यांना म्हणायचं राजर्षी. असे अनेक राजे आपल्याकडे होऊन गेलेत. आपल्याला माहिती आहे प्रभू श्रीरामचंद्र राजर्षी ह्या कॅटेगरीमध्येच येतात. भगवंत स्वतः, राजा जनक, ध्रुव, प्रल्हाद हे सगळे राजर्षी ह्याच कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजे बाहेरून राजाची सगळी कर्तव्य करायची आहेत पण आतून ऋषितुल्य समाधान, तृप्तता, वैराग्य हे ठासून भरलं आहे, त्याला राजर्षी असं म्हणायचं. मग हा जो योग आहे ना हा राजर्षींतर्फे पुढे 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 येत गेला. आता राजर्षींतर्फे का? कारण वैराग्याची परीक्षा जर करायची ना तर ती ऐश्वर्य असतानाच करायला पाहिजे. म्हणजे आजूबाजूला सगळं ऐश्वर्य भरून उरलेलं आहे पण मी आतून वैराग्य आहे तर ते खरं वैराग्य. नाहीतर माझ्यासारख्या एखाद्या सामान्य स्त्रीने म्हणायचं नको मला कोट्यावधी रुपये, आहे आपली चटणी भाकरी बरी आहे. अरे पण कोट्यावधी रुपये नको म्हणायला तुझ्याकडे आहेत कुठे? नसलेल्या कोट्यावधी रुपयांना नको म्हणण्यात कसला आला आहे पुरुषार्थ? कोट्यावधी आहेत
पण नको म्हणणे हे खरं वैराग्य. नाहीतर माझ्यासारख्या कफल्लकांनी कोट्यावधी नको म्हणणं म्हणजे कोल्ह्याला द्राक्ष आंबट म्हटल्यासारखं, नाही का? मग वैराग्याची खरी परीक्षा कुठे होते? तर ज्यांच्याकडे भरपूर वैभव आहे असे जे राजे लोक आहेत, जे ह्या वैभवामध्ये अगदी सुखात लोळू शकतात, त्याचा उपभोग घेऊ शकतात, असं असताना जे ह्याच्यापासून डिटॅच राहू शकतात ते खरे वैरागी. आणि म्हणून निष्काम कर्म करताना बाहेर काय आहे काय नाही ह्याच्यापेक्षा मनाचा समतोल कसा आहे, बुद्धीची समता कशी आहे, ह्याच्यावर तो निष्काम कर्मयोग ठरतो. कारण कर्म होतं संसारासाठी आणि योग होतो आपल्यासाठी. आपण मागे बोललो हा विषय. तसं राजे लोक कर्म करतात संसारासाठी, पण आतून योग परमात्म्याशी त्यांचा जोडलेला आहे. म्हणून ही परीक्षा वैभवात असताना होऊ शकते. आणि असे वैभवशाली राजे ज्यांनी हा निष्काम कर्मयोग अत्यंत कसोशीने पाळला, त्याचं पुढे हस्तांतर केलं आणि तो योग असा पुढे 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 येत गेला. पिता पुत्र ह्या नात्याने तर येतच गेला, पण सद्गुरू आणि सत्शिष्य या नात्यानेही तो पुढे पुढे येत गेला. कारण हे जे राजे लोक होते ना, हे निष्काम कर्म इतक्या चोखपणे करत होते ना की त्यामार्फत त्यांची चित्तशुद्धी इतकी उत्तम झालेली होती आणि त्या उत्तम चित्तशुद्धीमुळे त्यांना भक्तीची आणि ज्ञानाची प्राप्ती झालेली होती. त्याच्यामुळे आपल्याला असं दिसतं की पूर्वी अनेक ब्राह्मण राजर्षींकडे ज्ञानप्राप्तीसाठी जात होते. व्यासपुत्र शुकदेव हे राजा जनकाकडे ज्ञानप्राप्तीसाठी गेलेले आपल्याला माहिती आहे. किंवा छांदोग्य उपनिषदामध्ये सुद्धा असं एके ठिकाणी येतं की अश्वपती महाराजांकडे काही ब्राह्मण ज्ञानप्राप्तीसाठी गेलेले आहेत. असे अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. मग सद्गुरूकडून सत्शिष्याकडे सुद्धा हा योग जसा पित्याकडून पुत्राकडे जातो, तसा सद्गुरूकडून सत्शिष्याकडे सुद्धा हा योग पुढे 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 येत जातो. मग ही परंपरा आहे आणि म्हणून परंपरेच्या मार्फत येणारं ज्ञान खूप महत्त्वाचं असतं. कारण त्याच्यामध्ये बुद्धी किंवा तर्कबुद्धीला जास्त तिथे वाव नसतो. कारण वैदिक सिद्धांत हे तर्कावर चालत नाहीत. वैदिक सिद्धांत आपण तर्काच्या कसोटीवर घासून बघू शकत नाही, कारण तर्काला मर्यादा आहे. आज मी जर एखादा तर्क केला आणि तो मला बरोबर वाटला, तर त्या तर्कापेक्षा सूक्ष्म तर्क अजून कोणीतरी उद्या आणला तर माझा तर्क मोडीत निघतो. त्या तर्कापेक्षा अजून सूक्ष्म तर्क कोणी आणला तर तोही तर्क मोडीत निघतो. म्हणजे तर्क हे काय म्हणतात त्याला, त्रिकालाबाधित असू शकत नाहीत. पण योग जो आहे किंवा वैदिक सिद्धांत जे आहेत ते त्रिकालाबाधित आहेत. त्याच्यामुळे हा योग किंवा हे ज्ञान हे परंपरेमार्फतच आलं पाहिजे. लॉजिकल माइंडला तिथे स्थान नाही. बुद्धिधिष्ठित किंवा तर्काधिष्ठित रिझल्ट्सला तिथे काही स्थान नाही. म्हणून परंपरा फार महत्त्वाची आहे. आणि जिथे जिथे परंपरा छान जपली जाते ना, तिथे तिथे त्याची प्युरिटी आपल्याला अनुभवायला येते. आता आपण बघतो असे मोठे मोठे जेव्हा यज्ञ असतात तेव्हा शेकडो वैदिक ब्राह्मण एकत्र येऊन जेव्हा ऋचांचा उच्चार करतात किंवा सूक्तांचा उच्चार करतात, ते सगळे एका लयीत एका सुरात, कुठल्याही अनुस्वाराचा फरक न होता, ह्रस्वदीर्घाचा फरक न होता, स्वरांचा फरक न होता, शेकडो वैदिक ब्राह्मण एका लयीत एका स्वरात अत्यंत सुंदरपणे जे काही मंत्रघोष करू शकतात, त्याचं कारण आहे परंपरा. परंपरेने जसं आहे तसं सद्गुरूंनी आपलं काहीही हातचं न राखता शिष्याला दिलेलं असतं आणि शिष्याने ते कसोशीने पाळून तसंच पुढे फॉरवर्ड केलेलं असतं. म्हणून जेव्हा परंपरेमध्ये येते ना, तेव्हा त्या परंपरेची खूप मोठी पुण्याई त्या गोष्टीच्या मागे उभी असते. तसा हा जो कर्मयोग आहे हा परंपरेने जो आलेला आहे, तिथे तर्क लावायचे नाही आहेत, बुद्धी लावायची नाही आहे. कारण बुद्धी
आपण दुसऱ्या अध्यायाच्या वेळेस, दुसऱ्या अध्यायात जेव्हा भगवंतांचे श्लोक सुरू झाले, अशोचानन व शोचस्त्वम, तिथे आपण बोललो होतो, तेव्हा मी म्हटलं होतं की पहिले 5 जे श्लोक होते भगवंतांच्या तोंडचे, तेव्हा आपण बघितलं की प्रत्येक श्लोकामध्ये बुद्धी ह्या गोष्टीचा उल्लेख भगवंतांनी केलेला आहे की बुद्धीद्वारे समजून घ्या, बुद्धी चालवा, प्रज्ञा, पंडा, भारत, धी, असं सगळे शब्द आपण आलेले बघितलं. पण बुद्धी कुठपर्यंत? थेअरी कळण्यापर्यंत. प्रॅक्टिकलसाठी बुद्धी काम करत नाही. तिथे परंपरा, तिथे बाकी सगळं बाजूला ठेवायचं, तिथे तर्क बाजूला ठेवायचे, तिथे बुद्धी बाजूला ठेवायची. वैदिक सिद्धांत हे परंपरेने मान्य केले पाहिजेत, तर त्याचा पूर्ण लाभ आपल्याला घेता येतो. आणि म्हणून ही जी कर्मयोगाची अशी परंपरा चालत आलेली होती, जी राजर्षींनी समजून घेतली होती, जी अनेकांकडे त्यांनी फॉरवर्ड केली होती, त्या परंपरेचं काय झालं तर सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. महता खूप काळ लोटल्यामुळे, सकाले नेह महता खूप काळ लोटल्यामुळे काय झालं? योगो नष्ट परंतप. हे परंतप अर्जुना, तो योग नष्ट झाला. आता नष्ट झाला म्हणताना पहिल्याच श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं आहे की अव्यय असा योग मी तुला सांगितला, आणि दुसऱ्या श्लोकामध्ये म्हणतात की नष्ट झाला. मग हे विरुद्धार्थी नाही का? तर नष्ट झाला म्हणजे खरोखर नष्ट झाला असं नाही, तर तो लोपल्यासारखा झाला. जेव्हा आपल्यामध्ये आणि सूर्यामध्ये ढग येतात तेव्हा सूर्य लोपल्यासारखा होतो, सूर्य नष्ट होत नाही. तसं कर्मयोगाची दीक्षा पुढे पुढे चालत राहत एक वेळ अशी आली की ते डायल्यूट होत गेलं, आणि तो कर्मयोग कसोशीने पाळणारी लोक शिल्लक राहिली नाहीत. का शिल्लक राहिली नाहीत? तर राजर्षी जे होते ते रजोगुण समुद्भव असलेल्या कामनेच्या आहारी विलासामध्ये थोडेसे त्या बाजूला झुकले गेले. रजोगुण त्यांचा वाढत गेला, सत्वगुण ऋषितुल्य असलेला कमी होत गेला, आणि त्यामुळे राजे लोक विलासाकडे जास्त झुकत गेले. काही कालांतरानंतर विलासाकडे झुकत गेले. त्याच्यामुळे राजर्षींची जी परंपरा होती निष्काम कर्माची, ती खंडित झाली. आणि जे सद्गुरू सत्शिष्यामार्फत ब्राह्मणांपर्यंत हे आलेलं होतं, ते पोथ्या पुराण म्हणा किंवा पूजापाठ, कर्मकांड इथपर्यंत ते मर्यादित राहिलं, आणि ते नंतर कालांतराने आचरणात येण्याचं कमी व्हायला लागलं. अशा दोन्ही कारणामुळे ही परंपरा खंडित झाल्यासारखी झाली, आणि तो निष्काम कर्मयोग आता तो नष्ट झाल्यासारखा झाला, लोपल्यासारखा झाला. म्हणजे आता सद्य परिस्थितीमध्ये कोणीही कसोशीने निष्काम कर्माचं पालन करताना आपल्याला दिसत नाही, कारण त्याच्यापर्यंत परंपरेने आलेलं प्युअर नॉलेज पोहोचलंच नाही. ते डायल्यूट होत गेलं. म्हणून परंपरेचं महत्त्व आहे. डायल्यूट होत गेलं, प्युअर नॉलेज त्याच्यापर्यंत पोहोचलंच नाही, आणि म्हणून निष्काम कर्मयोग खरा कसा करायचा याची योग्य दीक्षाच देण्याच्या लायकीचं कोणी उरलं नाही, आणि म्हणून तो योग लोपल्यासारखा झाला. आणि मग तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात स एवायम मया तेद्य योग प्रोक्त पुरातन. म्हणून तो पुरातन असलेला योग कर्मयोग आहे, तो काय केला मी तुला सांगितला. का सांगितला? तर भक्तो सीमे सखाचेती रहस्यम येतदुत्तमम. कारण तू माझा भक्तही आहेस आणि सखाही आहेस, म्हणून हे उत्तम रहस्य मी तुला सांगितलं. हे अत्युत्तम रहस्य तू आत्ता इथे आहेस आणि तू माझा शिष्य आहेस म्हणून मी तुला सांगितलं. मग जर हे उत्तम रहस्य होतं तर आत्तापर्यंत का सांगितलं नव्हतं भगवंतानी? किती वर्ष एकमेकाला ओळखत आहेत, किती वेगवेगळ्या परिस्थितीमधनं दोघंजणं गेलेले आहेत. वनवासाचा खडतर काळसुद्धा गेला आहे. खूप वेळेला अर्जुन कोलॅप्स झालेला भगवंतांनी सावरलेला आहे. पण मग त्याच्यापैकी एकाही वेळेला कधीही हा रहस्य, उत्तम रहस्य असलेला कर्मयोग
का बरं अर्जुनाला सांगितला नाही? कारण त्या प्रत्येक प्रसंगामध्ये भगवंत आणि अर्जुन सखा होते. आता हा एकच पहिलाच प्रसंग असा आहे की ह्या प्रसंगामध्ये अर्जुन आता भक्त झालेला आहे, शिष्य झालेला आहे. आणि म्हणून गुरु शिष्य परंपरेने आलेलं ज्ञान आता भगवंत त्याला देऊ शकतात. कारण ती परंपरा आहे, पित्याने पुत्राला द्यायचं किंवा गुरुने शिष्याला द्यायचं. आत्तापर्यंत अर्जुन शिष्य झाला नव्हता, आता अर्जुन शिष्य झाला, भक्त झाला, शरणागत झाला, तेव्हा आता हे उत्तम रहस्य भगवंत अर्जुनाला देऊ करतात. कारण ते रहस्य ग्रहण करण्याची पात्रता किंवा क्रायटेरिया अर्जुनाने पूर्ण केला आहे, शिष्य झाला आहे. म्हणून तो आता त्या योग्यतेचा झाला आहे की त्याला ते रहस्य सांगावं. जोपर्यंत आपण तीव्र तळमळीने शरणागत होत नाही ना, तोपर्यंत भगवंताचं प्रकटीकरण आपल्यासाठी होत नाही. भगवंत आहेच आहे, सदोदित आहे, सदा सर्वत्र सम आहेच आहे, पण तो आपल्यासाठी प्रगट होत नाही. का प्रगट होत नाही? कारण तो प्रगट होण्यासाठी जी तळमळ आवश्यक आहे, जी ओढ आवश्यक आहे, त्याची कमतरता असते आपल्याकडे. आणि ती तळमळ, ती तीव्रता आता अर्जुनामध्ये आहे. इतका विषादाने ग्रस्त झालेला अर्जुन युधिष्ठिराकडे नाही गेला सांगायला की दादा युद्ध नको करूयात, किंवा या युद्धाच्या मागचं एक मोठं कारण होतं द्रौपदीचं वस्त्रहरण. द्रौपदीकडे पण नाही गेला की ठीक आहे वस्त्रहरण झालं आहे मान्य, तुझा खूप अपमान झाला आहे, पण त्याच्यासाठी एवढ्या सगळ्या कुळाचा नाश करणं योग्य आहे का? आपण नको करूयात युद्ध, असं द्रौपदीला सुद्धा कन्व्हिन्स करायला गेला नाही. किंवा कुंतीच्या आदेशाने युधिष्ठिराने युद्ध करायचं ठरवलं होतं म्हणून कुंतीला कन्व्हिन्स करावं असंही वाटलं नाही. समोर भीष्मांना आणि द्रोणांना बघून रडू येते, सगळं सोडून भीष्मांना जाऊन मिठी मारून रडावं असं सुद्धा त्याला वाटलं नाही. द्रोणांकडे नमस्कार करून याचना करावी असं सुद्धा वाटलं नाही. सगळं सोडलं, ऑप्शनलेस झाला अर्जुन. आणि आता फक्त कृष्णातूच. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भगवंताचं प्रकटीकरण आपल्यासाठी होत नाही. मग भगवंत नसतो असं नाही, असतो, त्याला प्रकट करण्याची प्रक्रिया आपल्याला माहीत नाही किंवा ते टूल आपल्याकडं नसतं. आणि काय आहे ते? फक्त तळमळ, फक्त तळमळ. कुठलेही निसर्गाचे नियम गरजेचे नाहीत, कुठलंही लॉजिकल थिंकिंग गरजेचं नाही, फक्त तळमळ, फक्त तीव्रता. जेव्हा तीव्रतेने त्याला हाक मारू, जेव्हा तुझ्याशिवाय आता मला काहीच ऑप्शन नाही, हे असं आपल्याला कधीच नसतं त्याच्याशिवाय आपल्याला ऑप्शन, पण आपला अहंकार ते मान्य करू देत नाही. पण जेव्हा आपल्याला हे पटतं की त्याच्याशिवाय आता आपल्याकडे काहीच ऑप्शन नाही, तेव्हा त्याचा प्रकटीकरण आपल्यासाठी होतं. आणि म्हणून ही तळमळ आपल्याला प्रत्येक संताच्या चरित्रामध्ये बघायला मिळते. प्रत्येक संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला त्यांचे विरहाचे अभंग बघायला मिळतात. त्यांची तळमळ, खूप टोकाची तळमळ आपल्याला संतांच्या अभंगामधून, त्यांच्या रचनांमधून दिसते. आणि याचं सगळ्यात उत्तम उदाहरण काय असेल तर समर्थांची करुणाष्टका. काय आर्ततेने हाक मारली आहे. एक एक करुणाष्टक जेव्हा आपण शांतपणे वाचतो, शांतपणे बघतो, तेव्हा वाटतं काय वाटलं असेल समर्थांना हे म्हणताना. किती कळकळून हाक मारली आहे. चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना. घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा, म्हणवुनी करुणा है बोलितो दीन वाचा.
जळत हृदय माझे, जळत हृदय माझे, जन्म कोट्यानुकोटी, मजवरी करुणेचा, राघवा पूरलोटी, तळमळ निववीरे, राम कारुण्य सिंधू, षडरिपू कुळ माझे, तोडियांचा संबंधू. इतकी आर्तता, पराकोटीची आर्तता की आता भगवंताशिवाय मला कोणीच नाही, हे असं झाल्याशिवाय भगवंताचं प्रकटीकरण होत नाही. ह्या तळमळीमुळे समर्थांना रामाचं दर्शन झाले. साधनेचा, उपासनेचा भाग आहेच, पण खरं कारण काय असेल तर ही तळमळ. आणि ही तळमळ आत्ता अर्जुनाच्या मनात आहे, म्हणून त्याच्यासमोर उत्तम रहस्य असलेला हा निष्काम कर्मयोग भगवंतांनी प्रकट केला. आणि मग जेव्हा हा बघतोय, अजूनही शिष्यत्व जरी स्वीकारला असला अर्जुनाने, तरी अजूनही सखा या दृष्टीने बघण्याची सवय लागली ना. इतक्या वर्षांचा संस्कार आहे मनावर की समोर जो उभा आहे वासुदेव कृष्ण तो माझा सखा आहे. अजूनही त्याला परमेश्वर म्हणून ॲक्सेप्ट करणं त्याचं लॉजिकल माइंड थोडंसं मध्ये येतं आहे. आणि म्हणून खूप निरागस प्रश्न अर्जुनाने विचारला. 4थ्या श्लोकामध्ये अर्जुन उवाच अपरम भवतो जन्म परैजन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयान् त्वमादौ प्रोक्तवानिति. अरे सूर्याचा जन्म तर कधीच आहे आणि तुझा आत्ता अलीकडचा, माझ्यापेक्षा 4-6 वर्षांनी मोठा असशील, मग तू त्याला सांगितलंस हे मला कसं कळेल किंवा हे मला समजेल असं सांग. उलट विचारलेलं नाही आहे की फेकतोयस तू उगाच काहीतरी, मला खोटं नाटं सांगू नकोस सखा म्हणून असं बोललेलं नाही आहे अर्जुन. तू जे सांगितलं आहे ते खरंच असणार आहे, पण मला ते कळत नाही आहे. मी कसं ही गोष्ट समजून घेऊ, मी कसं हे पचनी पाडू. तू माझ्यापेक्षा 4-6 वर्षांनी मोठा आहेस आणि सूर्य तर म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये तर असं लिहिलं आहे की ज्ञानोबा म्हणतात की सूर्य म्हणजे नक्की काय हे आमच्या वाडवडिलांनासुद्धा माहीत नाही, असं ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा म्हणतात. आमच्या वाडवडिलांनासुद्धा सूर्य म्हणजे नेमका काय ते कळलेलं नाही आहे. इतका जुना तो सूर्य, आणि तू माझ्यापेक्षा 4-6 वर्षांनी मोठा असलेला त्याला जाऊन तू कर्मयोग सांगितला. हे कसं कळावं मला? माझ्या अल्पबुद्धीला हे कळत नाही. मला हे पटवून सांग, मला समजेल असं सांग, असं सांगितलं, असं विचारलं. आणि मग आता त्याच्यावर काय उत्तर देत आहेत भगवंत? इथे भगवंताच्या अवताराचं जन्माचं, अवताराचं, कार्याचं काही त्या संबंधाने आपल्याला कळणार आहे. ह्या श्लोकांमध्ये खूप छान श्लोक आहेत. हे श्लोक आपण सविस्तरपणे पुढच्या भागामध्ये बघूयात. आज मला वाटतं इथपर्यंत बास करूयात, कारण पुढच्या श्लोकापासून वेगळा विषय, वेगळा म्हणजे हाच विषय, पण भगवंत आपल्या जन्माचं कर्माचं रहस्य आता सांगणार आहेत. ते थोडंसं अजून सावकाशीने शांतपणे पुढच्या भागामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आज इथेच थांबूयात. कृष्णार्पणमस्तु.